ज्यांचं राम मंदिर आंदोलनामध्ये काहीही योगदान नाही ते असा आरोप करून स्वतःचं हसं करून घेतात आणि कोट्यवधी हिंदूंचा अपमान करतात. मूर्खांना उत्तर देत नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं हिंदूंचा अपमान करणं सोडून द्यावं. देवेंद्र फडणवीस यांची संजय राऊतांवर टीका. मुंबईतील मुंबादेवी मंदिर परिसरात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्वच्छता. पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचीही उपस्थिती. श्रद्धास्थानं स्वच्छ ठेवण्याच्या मोदींच्या आवाहनानंतर मुंबईचा आराध्य दैवत असलेल्या मुंबादेवीच्या मंदिरात प्रतिकात्मक स्वच्छता केली. वेगळा आनंद आणि अनुभूती मिळाली. मुंबादेवी मंदिरात स्वच्छता केल्यानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया. राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांसमोर आजपासून सुनावणीला सुरुवात. लवकरच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून फेरसाक्ष होणार. उद्धव ठाकरेंची आज पत्रकार परिषद. 10 जानेवारीला विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकाल दिल्यानंतर ठाकरेंची पत्रकार परिषद. या पत्रकार परिषदेला कायदेतज्ञही उपस्थित राहणार. दावोस येथे होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेसाठी मुख्यमंत्री शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत दावोसमध्ये. या परिषदेत पहिल्यांदाच विक्रमी असं 3,10,000 कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले जाणार. उदय सामंत यांची माहिती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार 19 जानेवारीला सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर. सांगोला आणि मंगळवेढा इथं शरद पवारांचे कार्यक्रम. एकाच दिवशी 2 मोठे नेते जिल्ह्यात असल्यानं राजकीय वातावरण तापण्याची शक्यता. शरद पवार आज निपाणी दौऱ्यावर. निपाणीमध्ये पवारांच्या उपस्थितीत कृतज्ञता मेळाव्याचं आयोजन. शरद पवारांकडून चिकोडी मतदारसंघावरती लक्ष केंद्रित. जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातल्या भारत इथं दुष्काळ परिषदेचं आयोजन. राजू शेट्टी उपस्थित राहणार. या परिषदेमध्ये सोयाबीन आणि कापसाच्या हमीभावासोबतच मराठा आरक्षणासंदर्भात मागणी केली जाणार. कांदा निर्यात बंदी करणाऱ्यांना आता मतदान बंदी. प्रहार संघटना आणि शेतकऱ्यांकडून बॅनरबाजी. देवळा तालुक्यातील विठेवाडी गावातील चौफुलीवर बॅनर लावण्यात आलाय. चांदवड आणि देवळा तालुक्यातील अनेक गावातही असे फलक लावले गेले. 18 जानेवारीपर्यंत शेतकरी हिताचे निर्णय घ्या, अन्यथा मुंबई दिल्लीकडे जाणाऱ्या रेल्वे रोखू. रविकांत तुपकर यांचा सरकारला इशारा. नेत्यांना गावबंदी करण्याचाही शेतकरी निराधार महिला मोर्चात तुपकरांचा इशारा. छत्रपती संभाजीनगरमध्ये पतंगबाजीमध्ये 50 पेक्षा अधिक जखमी. यामध्ये 9 महिन्याच्या मुलीचाही समावेश. 4 जण गंभीर जखमी. नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या 19 लोकांवर कारवाई. नागपूरमध्ये मकर संक्रांतीनिमित्त मोठ्या प्रमाणावर पतंगबाजी. पतंगबाजीच्या नादात एका तरुणाचा इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून पडल्यानं हाताला गंभीर इजा, तर शहरातील विविध भागात 40 जण किरकोळ जखमी. चंद्रपूरमध्ये पतंग पकडण्याच्या मोहात घराच्या स्लॅबवरून पडल्यानं एका इसमाचा मृत्यू. चंद्रपूर शहरातील भानापेठ परिसरातली घटना. आनंद वासाडे असं मृतकाचं नाव. नायलॉन मांजामुळे मनुष्य आणि प्राण्यांना होणाऱ्या दुखापती गंभीर, त्या रोखण्यासाठी व्यापक जनजागृतीची आवश्यकता. तर नायलॉन मांजाचा विषय शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा. औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर खंडपीठाचे शालेय विभागाला निर्देश. उत्तर हिंदुस्थानात थंडीची लाट. महाराष्ट्रातही थंडी सुरू होण्याचा अंदाज. पुढचे 2 दिवस देशातील मध्य आणि पूर्व भागामध्ये तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसनं घट होण्याची शक्यता. राज्यातील काही भागात 19 जानेवारीनंतर थंडीची लाट. हवामान खात्याचा अंदाज. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये तापमानात घसरण. तापमान 9 अंशांवर. तर वेण्णालेक परिसरातील तापमान 6 अंशांवर. मुंबईमध्ये थंडीचा कडाका वाढला, तर धुरक्यामुळे प्रदूषणातही वाढ. घशात खवखव, सर्दी खोकल्यानं मुंबईकर बेजार. धुळे शहरासह जिल्ह्याच्या तापमानात घट. तापमान 8 अंशांवर आल्यानं गारठा वाढला. वाढत्या थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिकांकडून शेकोटीचा आधार घेतला जातो. परभणीचं तापमान 9 अंशांवर. 2 दिवसांपासून जिल्ह्यात थंडीची लाट. जोरदार थंडी पडल्यानं ग्रामीण भागात शेकोट्या पेटल्या. ही थंडी गहू हरभरा पिकांसाठी पोषक. विमानतळ परिसरात 40 मजली टॉवर बांधण्याची म्हाडाची हायकोर्टाकडे मागणी. सर्वसामान्यांसाठी घरं बांधताना विमानतळ सुरक्षेची तडजोड करता येणार नाही. हायकोर्टाची भूमिका. राज्यामध्ये अपघाती मृत्यूंचं प्रमाण 1% कमी झालं. मात्र अपघातांच्या संख्येत वाढ. परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर. परळ ब्रिजवर पहाटे 6:30 वाजताच्या दरम्यान भीषण अपघात. अपघातामध्ये 3घांचा मृत्यू. 2 तरुणींसह एका मुलानं आपला जीव गमावला. दुचाकीवरचा ताबा सुटल्यानं दुचाकी विरुद्ध दिशेने येणाऱ्या डंपरला आदळली आणि त्यामुळे हा अपघात झाला. ट्रिपल सीट गाडी चालवणं महागात पडलंय.
मुंबईतल्या ए, बी आणि ई विभागातील काही परिसरात उद्या 24 तास पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार. याच कालावधीमध्ये भायखळ्याच्या जे रुग्णालय परिसरात कमी दाबानं पाणीपुरवठा केला जाईल. नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आतील भागात ट्रॅक्टरवरून पडल्यानं एका ऑपरेटरचा मृत्यू. राजेश कुहीकर असं मृत तरुणाचं नाव. तरुणाचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप करत कुटुंबियांचं एअरपोर्टवर आंदोलन. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडीमधील कोल्हापूरला जोडणारा करूळ घाट आजपासून पुढचे 75 दिवस बंद. घाटातील काँक्रिटीकरणाच्या कामासाठी 31 मार्चपर्यंत घाट बंद. 2024चं वर्ष स्थिर मुबलक प्रमाणात पाऊस होणार. सोलापूरच्या सिद्धेश्वर यात्रेतील भाकणूक. गोव्यावरून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाला 12 तास उशीर. प्रवाशांचा संताप. इंडिगोनं माफी मागितली. हम कथा सुनाते राम सकल गुणधाम की गीतानं देशातील घराघरात पोहोचलेल्या वाटकर भगिनींना अयोध्येचं निमंत्रण. 22 जानेवारीला धनश्री आणि भाग्यश्री वाटकर भगिनी अयोध्येमध्ये गीत रामायण सादर करणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.